जय महाराष्ट्र मंडळी। 1 मे महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि थँक्यू सो मच। तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर आलात आणि माझा यूट्यूब चॅनलचा हा पहिलाच व्हिडिओ तुम्ही बघताय। थँक्यू सो मच। काही थोडेच मिनिट मी तुमचे घेणार आहे या व्हिडिओमध्ये, सो तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल आणि जे काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेअर करणार आहे इथे नक्कीच ती तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। हो, चलो। सो आय वॉन्ट टू टेल यू अबाउट माय चॅलेंज। आय टूक अ चॅलेंज। त्याचा फर्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला इंस्टाग्रामवरती इंट्रोडक्टरी आजच पाठवलेला आहे आणि तुम्हाला चॅलेंजचा रील्स व्हिडिओही यूट्यूबवर मिळालाच असेल। त्यानंतर तुम्ही जंप करताय माझ्या यूट्यूब चॅनलवरती अबाउट द डिटेल अबाउट माय चॅलेंज। सो इन दिस चॅलेंज I want to reveal you first major and most important thing here, that is about the challenge for 254 days. 254 days, right? You heard right. Not a 21 days, not a 75 days. This is the challenge of 254 days. I will tell you reason behind that, but not now, later on in next week. So you have to stay tuned for 1 week. I will give you the scientific reason behind that and why I am doing this challenge and how I am committed about the challenge. You know, I have that one big experience with me about walking 2 kilometers every day consistently for 1000 days, and that one achievement boost my confidence on top of the world. I told you before, I was thinking की कोणतं चॅलेंज मी घेऊ शकते आणि ते चॅलेंज मला चॅलेंजिंग वाटलं पाहिजे। सो कॉन्स्टंटली विचार करूनही मला हवं तसं काही मिळत नव्हतं आणि जेव्हा मी काल रात्री वॉक करत होते आणि त्याच वेळेस मला हा विचार आला की आपण काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी चॅलेंज घ्यायला हवं आणि जे की मी 108 सूर्यनमस्कार नेक्स्ट 21 दिवस डेली करायचे हे चॅलेंज मी घेणार होते। बट यामध्ये मला थ्रिलिंग असं आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काही फील येतच नव्हता। त्यामुळे मी थोडासा विचार डीपली करत गेले की अजून नेमकं मी काय करू शकते। सो त्यानंतर विचार डीप गेले आणि त्यानंतर जे काही रिव्हिलेशन झालं, सो मी त्यावरती रात्री बराच वेळ काम केलं। आज सकाळी उठल्यापासूनही त्यावरती बरेच विचारही करत आहे आणि कामही करत आहे अँड द रिझल्ट इज इन फ्रंट ऑफ यू नाव। सो फर्स्ट 16 फेब्रुवारी 2024 रथसप्तमीच्या दिवशी मी माझ्या योगा क्लासेसमध्ये 2024 सूर्यनमस्कार योगा इंटरनॅशनल डे 21 जूनपर्यंत पूर्ण करायचे असं चॅलेंज मी क्लासच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, माझे जे काही स्टुडंट असेल, फ्रेंड्स असेल, जे कोणी इंटरेस्टेड असेल त्या सर्वांसाठी मी हे चॅलेंज ओपन केलं होतं। त्या चॅलेंजमध्ये मी 3 कॅटेगरी केल्या होत्या। जो कोणी फर्स्ट कॅटेगरीमध्ये 2024 सूर्यनमस्कार 21 जूनपर्यंत पूर्ण करेल, कॅटेगरी 1, सो त्यामध्ये तुम्हाला 21 दिवस सलग रोज 108 सूर्यनमस्कार पूर्ण करायचे आहेत। सेकंड चॅलेंज होतं तुम्ही 42 दिवसांमध्ये रोज 50-51 सूर्यनमस्कार करून 42 दिवसामध्ये चॅलेंज पूर्ण करू शकता। आणि थर्ड कॅटेगरी तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही 21 जूनपर्यंत चॅलेंज पूर्ण करा आणि 21 जूनला जो काही योगा इंटरनॅशनल डेच्या दिवशी जे काही फंक्शन मी अरेंज केलं आहे त्या फंक्शनच्या दिवशी ह्या प्रत्येक जे काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी वाईज त्यांना ॲवॉर्ड दिला जाणार आहे असं ते माझं चॅलेंज होतं। मग मी स्वतः हा चॅलेंज थ्रो केले तर मीही त्यातलं काहीतरी करायला हवं हा विचार माझ्या मनात होता। तरीही मला असं वाटलं की यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी मी करायला हवं, म्हणून ह्या चॅलेंजला मी थोडंसं डिफरंट वेने घेतलं आणि त्यावर मी विचार करत होती। सो अपकमिंग रिझल्ट जो माझ्यासमोर आला
माझ्याच विचारांचा तो रिझल्ट असा की मी चॅलेंज घेत आहे 254 डेजसाठी. दॅट इज द चॅलेंज ऑफ 254 डेज ट्रान्सफॉर्मेशन. इन 254 डेज मी काय करणार? सो आय एम रिव्हिलिंग इट नाव. मी डेली बेसिसवरती 51 सन सॅल्युटेशन्स म्हणजे 51 सूर्यनमस्कार पूर्ण करणार आहे. सेकंड, डेली बेसिसवरती मी 15 मिनिट मेडिटेशन पूर्ण करणार आहे. 15 पेजेस बुक रीडिंग करणार आहे. सकाळी 5:30ला मी उठणार आहे. 2.5 लिटर पाणी माझ्या शरीरामध्ये माझ्या वजनाच्या हिशोबाने 2.5 लिटर पाण्याची मला गरज आहे. ते 2.5 लिटर पाणी रोजच्या रोज पिणार आहे. आणि सोबतच माझ्या हेल्थसाठी डाएट मेंटेन करणार आहे. आणि ग्रॅटिट्यूड जर्नल ही एक खूप चांगली हॅबिट आहे. ही हॅबिटही मी त्यामध्ये कल्टिवेट केलेली आहे. अशा इन्क्लुडिंग ह्या 7 गोष्टी मी करणार आहे. आणि वन एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग आय वॉन्ट टू फिनिश दिस इयर, जी की मी या चॅलेंजमध्ये इन्क्लूड करते आहे. आणि दॅट वन थिंग इज की ऑथर टू ऑथॉरिटी. सो मला जर माझ्या लाईफची ऑथॉरिटी घ्यायची असेल, सो आय नीड टू बिकम ॲन ऑथर. सो बाय दिस चॅलेंज एंड आय विल बी ॲन ऑथर. सो माझं जे ड्रीम आहे, अप टू दिस चॅलेंज एंड आय विल फिनिश दिस ड्रीम. सो मी आता हे तुमच्या सर्वांसमोर रिव्हील केलं आहे, तर मला हे सगळं करायलाच लागेल. सो मला माझ्यासाठी हे चॅलेंज थोडं अवघड वाटतं आहे. त्याचं एकच कारण आहे की मी चॅलेंज टास्क पूर्ण करेल, पण त्याचा व्हिडिओ बनवणं, ते अपलोड करणं हा एक टास्क माझ्यासाठी जरा अवघड वाटतो आहे. बाकी टास्क घेणं किंवा ते पूर्ण करणं हे तर माझ्या स्वभावात आहे. कारण आत्तापर्यंत मी गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये स्वतःला बरेच छोटी मोठी चॅलेंजेस दिली आहेत आणि ती पूर्णही केली आहेत. त्यामुळे हे चॅलेंज माझ्यासाठी 254 डेजचं आहे. हे मला तेवढं चॅलेंजिंग वाटतं आहे, पण व्हिडिओ बनवणं आणि हे तरीही 100% मी हा जो अजेंडा घेतला आहे की व्हिडिओ बनवायचा, मग तो यूट्यूबवर असेल किंवा इंस्टाग्रामसाठी वापरायचा असेल, दोन्ही व्हिडिओ मी 100% बनवण्याचा प्रयत्न करेल. हां, माझी तुम्हाला एक हंबल रिक्वेस्ट आहे की आय एम नॉट अ प्रोफेशनल वन टू एडिट व्हेरी गुड लेवल. मग ती रील्स असेल, खूप छान प्रकारे तिला एडिटिंग केलं आहे, असले प्रकार माझ्याकडे कदाचित कमी असेल. हां, जेव्हा मी यामध्ये एक्सपर्ट होईल नक्कीच त्यानंतर माझे व्हिडिओज रील्स ह्या त्या लेवलच्या असेल. आत्ता मी मला जे येतं आहे, मला जे जमतं आहे त्या प्रकारे करणार आणि तुमच्यापर्यंत येणार. माझा ह्या चॅलेंज मागे एकच उद्देश आहे की हे चॅलेंज घेऊन जर माझी लाईफ ट्रान्सफॉर्म होऊ शकते, तर कदाचित तुम्ही कुणी जरी हे व्हिडिओ पाहिले किंवा मग चॅलेंज ॲक्सेप्ट केलं माझ्याबरोबर आणि तुम्ही चॅलेंज स्टार्ट करत असाल, तर तुमच्याही लाईफमध्ये त्याच लेवलचे चेंजेस होतील. आणि चॅलेंजमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज मी डिसाईड केल्या आहेत, त्या बऱ्याच वर्षांच्या अभ्यासानंतर, खूप सर्टिफिकेट्स कंप्लीट केल्यानंतर ह्या ज्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या मी चॉईस केल्या आहेत. त्यामुळे ह्या प्रत्येक ॲक्टिव्हिटी इंटरकनेक्टेड आहेत आणि त्याचा ओव्हरऑल लाईफ ट्रान्सफॉर्मेशनसाठी खूप जास्त फायदा होईल. आय कॅन से इट की तुमचं माइंड, बॉडी आणि सोल कनेक्शन जे आहे, सेल्युलर प्रोग्रामिंग जे आहे, ती ह्या चॅलेंजच्या थ्रू होणार आहे. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच हे चॅलेंज तुम्ही घेऊ शकता आणि माझ्यासोबत तुम्ही पूर्ण करू शकता. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट की यूट्यूब व्हिडिओ का, मी इंस्टाग्रामवर रील्स बनवते तेच इनफ आहे ना. बट यूट्यूब व्हिडिओ मागचं कारण आहे की ज्यावेळेस मी एखादी ॲक्टिव्हिटी करते आहे त्यामागे काही सायंटिफिक रिझन्स असतील, आयदर काही स्पिरिच्युअल रिझन्स असेल,
किंवा मग नॉलेजेबल गोष्टी असेल त्यामुळे तो डिसिजन घेतला गेला आहे आणि ती गोष्ट करण्यामागे जे काही रिझन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. आणि इंस्टाग्रामवर तर मी सगळं काही अपलोड नाही करू शकत, त्यामुळे हा व्हिडिओ इथे फायदेशीर ठरेल असा विचार मी केला. म्हणून जर शक्य असेल तर रोजचा यूट्यूबचा व्हिडिओ मिळेल, बट कधीतरी यूट्यूबचा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह काही नसेल तर त्यावेळेस स्किप होईल. बट इंस्टाग्रामवरती माझ्या रोजच्या चॅलेंजचा अपलोड व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ हा येत जाईल. तुमचं माझ्यावर असंच प्रेम जे आहे ते ठेवा आणि मला ह्या चॅलेंजमध्ये मी यशस्वी हो आणि माझं ट्रान्सफॉर्मेशन 360 डिग्री व्हावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. तुम्ही इथं आलात, हा व्हिडिओ पाहिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.